चव्हाण साहेब जरा इकडे बघा ना. या ठिकाणी यादवनगरचा प्रश्न किंवा आमच्या नगरसेविका यांनी प्रश्न या ठिकाणी मांडला. पोटतिडकीने त्यासमोर संध्या यादव यांनी मांडला आणि त्या अनुषंगानं चर्चा या ठिकाणी सुरू आहे. सन्माननीय ॲडिशनल कमिशनर आमचे चव्हाण साहेबांनी या ठिकाणी फार अगदी गोड भाषेत आम्हाला सांगितलं की न्यायालयाने असं असं सांगितलेलं आहे. साहेब, तुम्ही त्या झोपडीत असते तर तुमच्या विरुद्ध जर निर्णय झाला असता तर तुम्ही न्यायालयाकडे अर्ज केला नसता का की मला 2 महिन्याची मुदत द्या म्हणून? केला असता की नाही? मग आपण का करत नाही? महापालिका का विनंती करत नाही कोर्टाला की आमच्या त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झोपडीत राहतात लोक, त्याच्यामध्ये 10वीची 1ली ते 10वी पर्यंतची मुलं शिकतात. मार्चपर्यंत त्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर आम्ही कारवाई करू. दिलं असतं ना त्यांनी कोर्टाने. कोर्ट काय न्याय देतो? कसाबला 4 वर्ष जर बिर्याणी खाऊ घालतो तर या झोपडपट्टीच्या लोकांना 2 महिने त्याला राहायला संधी देणार नाही? हे का पण असं? आणि तुमचे जे अधिकारी नेमल्यात ना ते जरा त्यांच्याकडे लक्ष ठेवा. इकडे लक्ष ठेवण्यापेक्षा काय काय करतात जरा बघा. काय करता जरा बघत चला तुम्ही, नाही तर तुमच्यापर्यंत कधीतरी यायचं. आमचे नगरसेवक पद घालवायला निघाला तुम्ही, आम्ही काही अजिबात त्याची काही चिंता करत नाही. त्याच्यात पगार नाही आमचं आणि पोट भरत नाही आमचं. पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की काय चाललंय. तुम्ही त्याचे प्रमुख आहात दादा. काय चाललंय सभागृह बाहेर झालं बघा जरा. संध्याकाळी काय चाललंय, कुठं कुठे सेटिंग चालल्यात आता सांगितलं एमके मंत्री साहेबांनी. जरा बघा जरा. कधीतरी तुमच्याकडे येते ते गुन्हा दाखल तुमच्यावर व्हायचा. तुमची नावं लोक घेतात बाहेर. मी जबाबदारीने बोलतोय. मला या ठिकाणी विनंती करायची, अरे काय दुसरी गोष्ट नगरसेवकांच्या विरोधात अर्ज करायला लावतात की तू त्याचं काय का बघा. आणि हे पुरावे आहेत. खड्डा दुसऱ्याला खोदल्यानंतर स्वतःला उतरावं लागतं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी माननीय महापौर महोदय, का तुम्ही प्रशासनाला प्रश्न विचारत नाही की का विनंती करत नाही? तुमची बदली झाल्यानंतर तुम्ही करता की नाही? माझ्या 10वीच्या पोराचे 10वीचं माझा मुलगा 10वीला आहे, माझा मुलगा 12वीला आहे, मला जरा बदली करू नये असं करत नाही विनंती अर्ज? चव्हाण साहेब सांगावं जरा. करतो की नाही आपण विनंती अर्ज? माझी आई आजारी आहे, तिच्याकडे बघायला कोण नाही म्हणून मला बदली नको, मला इथं ठेवा. माझ्या घरी कोण कमवता नाही, मीच कमवताय म्हणून मला संगोपन करायला लागतो, तर मला बदली इथेच ठेवा. अहो, आपल्याबद्दल आपल्याला वाटतं तर ती लोक कोण आहेत? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तेवढंच काम राहिलं तुम्हाला. सकाळी टी-शर्ट घालायचं, 5 वाजता उठायचं, महापौरांच्या विरुद्ध काय काय बोंबलायचं, त्या नगरसेवकाच्या विरुद्ध काय काय बोंबलायचं. भरपूर कामं नाही तो. विलन हा 2.5 तास मजा घेत असतो परंतु शेवटी मरतोय, लक्षात ठेवा. पिक्चर मध्ये विलन हा 2.5-3 तास बलात्कार करत असतो, लुटत असतो, मारत असतो, तोपर्यंत त्याच्याकडे बंदूक असते. पण ते कधी कधी ती बंदूक तेव्हा दुसऱ्याकडे हिरोच्या हातात जाते, तेव्हा मात्र विलनची फार परिस्थिती बिकार होते. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि तुम्हाला कोण लोक घाबरतात ही भीती तुमच्या मनामध्ये संकोच करू नका. लोक वाट बघतात, लोक योग्य वेळेची वाट बघतात. ते कात्याच्या गळ्यात पट्टा बांधतात ना, तो भूभुकर लावतो ना, तसं ते भूभुकरला काही लोक लावणार आहेत तुम्हाला लोकांना. आणि तो एवढा पोरगा आला होता ना, हर हर महादेवनं दगड मारला होता, तसं या ठिकाणी एकदा वेळ येणार आहे. ते मी नाव घेत नाही कारण मला ते असं घातक आवडत नाही. अरे काय चाललंय? अरे ब्रिटिशांनी पण असं हायदोस घातला नव्हता. ब्रिटिशांचे आजोबा पण चांगले होते, त्यांचे पंजोबा चांगले होते, खापर पंजोबा चांगले होते. तुमच्या लोकांच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या. चव्हाण साहेब, तुम्ही गोरगरीब कुटुंबात जन्माला आलेले आहेत. जरा स्वतः जरा कॅबिन सोडून जरा बाहेर जाऊन बघा काय काय चाललंय. बांधकामं तोडताय, ते बांधकाम आले रस्त्यावर, तोडलेली घाण कोणी उचलायची? तर नगरसेवकांनी शिवाय ऐकायच्या?
नेरूळमध्ये एक मध्ये जाऊन तो बिल्डिंग तोडली तर सगळा डॅब्रिज रस्त्यावर पडले, लोकांना जाता येत नाही, ते कोणी उचलायचं? तुमचं काम झालं. महापौर महोदय, नेरूळमध्ये अतिक्रमण मोहीम चालू असताना एक वार्ड ऑफिस वाशी नेरूळ बेलापूरच्या वार्ड ऑफिसला अधिकारी आहे, त्याचं काय काम आहे तिथं? मी माहिती काढली तर त्या बिल्डिंगवाल्याला त्या माणसाने फोन केला होता की नोटीस घेऊन जा. तत्पूर्वी त्याची बदली झाली बेलापूरला. तो बेलापूरचा अधिकारी त्याला सांगायला, बघ मला सेटिंग केली नाही, तोडली का नाही बिल्डिंग, हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी उभा होता. हे तुम्हाला 10 वेळा SMS केले मी. तुम्ही उद्योग मंत्र्यांच्या मिटिंगला होतात. काय चाललंय? त्याची शूटिंग आहे माझ्याकडे. हे बरोबर नाही. आणि महापौर महोदय, तुम्ही गप्प बसता हो, कशाला गप्प बसताय? काय त्या खुर्चीत मोठ्या बसून पाहिजे? एवढी मोठी तुमची उंची आणि एवढ्या उंचीचा माणूस ऐकत नाही. जेऊ द्या तिकडे जाऊन. मला एक दिवस बसवा तिथं, 1 तास बसून दाखवा तिथं. कोणी देणार नाही. नामदेव बघितला त्याला माहित आहे काय लिहितो. महापौर महोदय, हा विनोदाचा भाग झाला, परंतु मला एक म्हणायचं आहे, अहो आयुक्त महोदय, आमच्या त्या ठिकाणी जे वाकवीत कमिशनरच्या वेळेला गेले तिथं काहीतरी आपल्या इथं पाम बीचला काहीतरी तो कार्यक्रम चालतो, कुठलं ते टाइम्स ऑफ इंडियाचा काहीतरी, ते अख्ख्या नवीन नाचवतात. ते बारक्या पोराने आयुक्ताला नाचवलं. मी व्हॉट्सअपवर बघितलं, आयुक्त साहेब नाचवत होते त्या स्टेजवर. काय मस्त मी असं काहीतरी करत होते. मला कोली डान्स येतो, बाकी काय येतो ते काय बाकीचा फॉरेनचा डान्स वगैरे येत नाही मला. तर मला एकच या ठिकाणी मला एक म्हणायचं आहे की ही पद्धत बरोबर नाही. चव्हाण साहेब, तुम्ही सांगितलं, मला तुमच्याबद्दल आदर आहे, कारण तुम्ही तटकरे साहेबांकडे भरपूर वर्ष काम केलेलं आहे आणि तिथूनच तुम्ही इकडं आला. आम्हाला आनंद आहे त्या बाबतीचा, त्याचा काही विरोध नाही. परंतु झोपड्या तोडायच्या म्हणजे नेमके त्याच तोडायचे आहेत का? महापौर महोदय, तुम्ही आयुक्तांनी जेव्हा कोर्टाने आदेश दिले तर दिघा ते बेलापूर हद्दीमध्ये किती झोपड्या आहेत त्याचं संरक्षण करा. 95 पूर्वीच्या किती आहेत, 2000चे किती आहेत, त्याच्यानंतरचे किती आहेत, आणि मग तुम्ही टार्गेट करा की दिघापासून सुरू करा आणि बेलापूरला या. तुम्ही आज काय करता? उडी मारता. आज यादवनगरला, उद्या अजून कुठेतरी, परवा अजून कुठेतरी. ही पद्धत नाही बरोबर. आणि मला या ठिकाणी महापौर महोदय की आपण या ठिकाणी प्रशासनाला आदेश द्यावे की जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत कोर्टाने त्या झोपडपट्ट्या तोडण्यासाठी आम्हाला मुदत द्यावी. अशा आशयाचं आपल्या महानगरपालिकेने कोर्टाकडे सादर करावा अफिडेव्हिट की त्यांना उद्या रस्त्यावर येऊ नये परीक्षा होईपर्यंत. कोर्टाचा आपण अवमान केला नाही पाहिजे, परंतु कोर्टाला विनंती करायची तर आपल्याला हक्क आहे. आणि मग प्रशासनाने सांगावं की ते करणार आहेत की नाही. आणि मला पुन्हा बोलण्याची संधी द्यावी. महापौर साहेब, जरा मला उत्तर द्यावं, जरा माहिती द्यावी. बोला अदंगर साहेब, बोला. पण त्यांना बोलू दे ना हो साहेब, उत्तर नाही बोलता येईल साहेब. आठवण राहत नाही नंतर. साहेब, आपण दिलेलं आहे ते आपल्याला लागू होत नाही, ते 3 नाही, ते आपल्याला लागू होत नाही. बोला तुम्ही तिकडे बोला. नाही बोलू दे ना, जरा मला समजू दे. जरा परिमंडळ आपल्याला, परिमंडळ म्हणजे अर्थ सांगा मला परिमंडळचा. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आयुक्त, सर्व सन्माननीय सदस्य. तर उद्योग ऊर्जा कामगार विभागाचा जो 24 फेब्रुवारी 2015ची जी अधिसूचना आहे त्याच्यानुसार आपण हे परिमंडळ इकडे टाकले. तर या परिमंडळाची डेफिनेशन शासनाने फिक्स केली आहे. काय सांगा जरा. त्याच्यानुसार परिमंडळ 1 मध्ये अ, ब, क, ड वर्ग महानगरपालिका, तसेच ह्या नगरपालिकांपासून 20 किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र येतं. परिमंडळ 2 मध्ये अ आणि ब वर्ग नगर परिषद, तसेच 20 किलोमीटर पुढच्या औद्योगिक क्षेत्राचा भाग येतो. आणि परिमंडळ 3 मध्ये हे परिमंडळ 1 आणि 2 वगळून जो एरिया शिल्लक राहतो तो परिमंडळ 3 मध्ये येतो. त्याच्यामुळे म्हणजे आपल्यासाठी जो आहे आपल्याकडे परिमंडळ 1 लागू होतं आपल्या की हे आपल्याकडे परिमंडळ 1चे कोण म्हणतो आपण? उपायुक्त परिमंडळ 1. नाही ना माझं. तुम्ही जे आम्हाला दाखवता ते परिमंडळ 1 म्हणजे काय इथं आपण मानतो. आम्ही त्याचा अर्थ असा काढला ना. अच्छा.
परिमंडल बरोबर. आपण म्हणतो तुमची शंका बरोबर आहे. शंका बरोबर. बेलापूरमध्ये एवढे पैसे आणि तिकडे एवढे पैसे तसं नाही, दुसरं तर म्हणून सांगतो तुम्हाला मी, तुम्ही काय करता गुगली टाकून देता, अरे जरा पूर्ण लिहित जा ना, त्याचं नाव पूर्ण लिहा. आपण म्हणतो ना व्हॉट इज युअर नेम, आपण असं नाव बोललं तर सांगतो पूर्ण नाव सांग म्हणून. त्याच्यात एक मी दुसरी गोष्ट नाही, दुसरं मला महापौर महोदय एक प्रश्न असा करायचा आहे, 7वे वेतन आयोगाप्रमाणे आहे का हे? नाही, त्याच्यावर हे किमान वेतन आहे साहेब, किमान वेतन साहेब. किमान वेतन ऐका मला बघा, मी मला काही समजत नाही, मी 10वी नापास आहे, म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो. ते शिकलेले आहेत, तुम्ही पण शिकलेले आहात, हे तर डबल टिबल ग्रॅज्युएट आहेत. मी 10वी नापास माणूस आहे. मी जास्त शिकवतो तो भाग वेगळा, कारण शाळा कॉलेजमध्ये मुलांना भरपूर ज्ञान प्राप्त. साहेब जेवायला जायचंय सगळ्यांना, ते विषय वाट पाहतात लोक, बाहेर उन्हात उभे आहेत म्हणून तर मला बोलायचं इथं. लवकर बोला चला. हा ठराव नामदेव भगतनीच टाकला होता, तेव्हा तुम्ही लोक ऐकत नव्हते. सगळं क्रेडिट घ्या, हरकत नाही आमची, पण लवकर करा. हा मला क्रेडिट नकोय. मी सर्वप्रथम या सभागृहामध्ये मी ठराव टाकला होता, रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये, मला त्याच्यात जायचं नाही. सगळ्यांना माहिती आहे. विचारायचंय, ऐका ना, ऐका माझं म्हणणं. मी तर उलट सांगतो की परमनंट करा. का करायचं परमनंट नाही? त्यांनी उन्हात उभं राहायचं, त्यांनी ऊन खायचं, त्यांनी रस्त्यामध्ये हातामध्ये चिखल जायचा, त्यांनी लोकांची घाण काढायची. तुम्ही उद्या स्वच्छता अभियान मस्त हँडग्लोव्ह घालून जाता, तिथं मस्त तोंडाला पट्टी लावून जाता, एक दिवसात तासभर फोटो काढण्यासाठी, आणि त्यांनी जीवन आपलं त्या ठिकाणी बितवायचं, आणि आपण मात्र मजा बघायची. आणि आम्ही बोलायला लागल्यानंतर तुम्ही सांगता जेवायला जायचंय. साहेब आता जाऊ दे, आता भाषेत बंद करा. आता विषय या ठिकाणी ऐका ना, जर तुम्ही ऐका तर मी विचारतो परत, मिनिमम वेजेस ऍक्ट म्हणजे काय? सूचना साहेब आपण करा, सूचना करा. मला बाकीच्या लोकांचे पण हात वरती साहेब. का देत नाही आपण? साहेब बोलायचंय, आपण किमान वेतन का देत नाही? अहो किमान वेतन तर आणलं साहेब. तर मग 7वे वेतन आयोगाप्रमाणे ज्याला पगार असेल तो पगार याला मिळाला पाहिजे. अहो तो विषय वेगळा आहे सन्माननीय भगत साहेब, मला हा विषय वेगळा आहे. साहेब बोलायचं.